या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी ZEE5 ऐप डाउनलोड करा। आलनपना औरंगजेब पहुंची हुई हस्ती है, पर अभी तो खामोश बैठे। हारने के बाद भी उन्होंने कुछ किया। आलमगीर औरंगजेब जब कुछ ना करे हैं तो बहुत कुछ करे। उनकी ये खामोशी मने घणी डरावणी लागे। बहिर्जी काका जरी अकबर युद्ध जिंकला आणि एवढ्या मोठ्या सल्तनतीचा बादशाह झाला तरी राज्य कारभाराची घडी बसवायला त्याला वेळ लागणारच। हीच संधी साधून जास्तीत जास्त मोगल मुलूक आपण स्वराज्याला जोडून घेऊ। तुम्हाला काय वाटते औरंगजेब एवढ्या सहजासहजी हार मानल? गेले 8 दिवस शंभूराजे गडावर नाही। गेले 8 दिवस म्हणजे कोणाला काहीच माहित नाही। कुठे आहेत कुठे नाहीत, कोणासोबत आहेत काही कळायला मार्ग नाही। पण आम्हाला वाटलं की इथेच असतील कामाच्या व्यापात। कामाच्या व्यापात का भलत्याच व्यापात अडकलेत काय माहित। यहाँ से सूरत के लिए कोई खुफिया रास्ता है, लेकिन किस लिए? किस लिए? आप बहुत बड़े व्यापारी हैं, आपके पास माल भी बहुत है, लेकिन मुझे ये बताओ, आप सूरत जो 84 बंदरों का जहां व्यापार होता है वो छोड़कर आप यहां क्यों आए? जीनत, अब मुगलिया सल्तनत का खौफ चारों तरफ फैल गया है। इस कदर फैल गया है कि लोग अब बगावत के बारे में सोचेंगे भी नहीं। शहजादा अकबराचा पराभव झाला, तो पळून गेला। त्यामुळे आता औरंगजेबाचा चेवा अधिकच वाढलाय। त्याने देवळा मठ पाडून टाकण्याचा आदेश दिलाय। हिंदूंना कोणाकडे जायचं? त्यांना आता कोणीच तर आता उरला नाही। मारो! हर हर महादेव! शंभूराजे शंभूराचं काय? शंभूराजे काकरखान्यासमोर आलं। काय? आपलं तर त्यांचं सैनिक भिडले एकमेकाला। मोठी जंग सुरू झाली आहे। काय रे? हात हलवत आलास तू? धन्यवाद। काकरखान किल्ल्यात नाही। किल्ल्यात नाही? मग त्याला कुठं? नाही गावला काकरखान। आम्ही गडाचा दरवाजा फोडून घुसलो, किल्ल्याचा कोपरा ढुंडाळला, पण नाही गावला। मामासाहेब माफी करा, एवढं करून भी तो नाही गावला। आओ जल्दी करो आ जाओ। मामासाहेब कुठून सुरुवात करावी? भगव्याकडून का भाल्याकडून? काकर खान! हमारे शानो शौकत का शहर लूट लिया पर आपने कुछ नहीं कहा। संभा को उसकी किए की सजा मिलनी ही सजा मिलेगी, जरूर मिलेगी। बुरहानपुर का खजाना रायगढ़ पहुंच जाएगा, लेकिन संभा रायगढ़ जिंदा नहीं पहुंचेगा। अत्यंत वेगानं धावावं लागेल, गाफील राहून चालणार नाही। पण राजा एवढी लूट घेऊन धावायचं म्हणजे लय अवघड आहे। राजन, आधी रायगडला जाण्याचा मार्ग तय करा। कविराज, रायगडी परत जाण्याचा रस्ता हा एक नसेल। हा मग? मामासाहेब, बुऱ्हाणपुराच्या हल्ल्याची खबर ती जवळपासच्या सगळ्या मोगली ठाण्यांना गेली असणार। ते तर होणारच, मग ते सावध झाले असतील। अर्थातच जालना, भोकरदन, औरंगाबाद आणि नाशिकच्या काही भागातल्या मोगली फौजांकडे खबर गेली असणार। राजन, औरंगाबादेहून मोगली फौज अतिशय वेगानं बुऱ्हाणपुराच्या दिशेने येते। ही तर ताज्या दमाची फौज आहे, हिला गुंगारा देता आला पाहिजे। त्यासाठीच बुऱ्हाणपूर सोडताना आपल्याला योजनाबद्ध रीतीने रायगड जवळ करावा लागेल। हा, म्हणजे त्यांना कात्रजचा घाट दाखवायला लागेल। अर्थात, आणि त्यासाठी व्यूहरचना महत्वाची।
वजीर आलम, शहजादी जीनत, क्या लगता है क्या लगता है कि संभा इनमें से अपने स्वराज रायगढ़ तक पहुंचने के लिए कौन से रास्ते से जाएगा? स्वराज्यात परत जाण्याचे 3 रस्ते असतील. 3 रस्त्यांनी आपली फौज स्वराज्याच्या दिशेने निघेल. त्यासाठी फौज सुद्धा 3 हिस्सांमध्ये विभागली जाईल. बहुत खूप. पहिल्या तुकडीचं नेतृत्व हंबीर मामा करतील. दुसरी तुकडी चांगोजी कडू यांच्या नेतृत्वाखाली निघून धरणगाव जवळ कोंडाजी बाबांना जाऊन मिळेल. आणि तिसरी तुकडी आमच्या सोबत असेल. जहांपना, बुरहानपुर से औरंगाबाद और औरंगाबाद से नासिक, ये एक रास्ता है. नहीं, जो रास्ते सीधे सीधे दक्कन की ओर जाते हैं, संभा उन रास्तों का इस्तेमाल करेगा नहीं, बल्कि उन रास्तों पर जाने के बारे में सोचेगा भी नहीं. तो फिर कौन से रास्ते से जाएगा वो काफिर संभा? इस रास्ते से? जब सिवा आगरा से फरार हुआ था तो उसने सारे रास्तों का इस्तेमाल किया था. ये रास्ता सभी रास्तों पर सिवा देखा गया था. वो कैसे? पता नहीं, हमारे जासूसों ने हमसे कहा था कि सिवा उनको इस रास्ते पर भी दिखा, इस रास्ते पर भी दिखा और इस रास्ते पर भी. मतलब इतने सारे रास्ते और इतने सारे रास्तों पर सिवा अकेले कैसे चल सकता है? वो सिवा की आदत थी और हमें यकीन है कि संभा की भी यही आदत होगी. राजन, आपण मागे थांबणं धोक्याचं आहे. आपल्या जीवाला अपाय होईल. कविराज, आमच्या अपायाच्या विचारापेक्षा रायप्पाचा उपाय महत्वाचा. आमच्या मित्राला सोडून आम्ही कदापि येणार नाही. तो आमचा स्वभाव नाही. तुम्ही शत्रूला हुल देत स्वराज्य जवळ करा. घोडी घेऊन जी आणि जवळपास वस्ती आहे का बघ. जी. यहाँ से जब फौजी लोग गया वो किधर को गया होगा? माहित नहीं हुजूर, पण कुछ लोग वहां गए और कुछ लोग धनगर पाड्याकडे गेले. उनमें से कोई ऐसा तो नहीं दिखता था? कोई एक आदमी ऐसा दिखता था. बघा, लग्नाआधी सुनेचे एवढे लाड. चला, सगळा ठरलेला असा. तुमच्याकडची ठराविक माणसं, आमच्याकडची ठराविक माणसं. उद्या संध्याकाळी साखरपुडा उरकून घेऊ. काका वाटला होता अण्णा माझ्या पाठीशी उभे नसले तरी माझी आऊस पाठीशी उभी राहील. पण हिना काय भलताच केला. मी जीव दिलाय ना तरी तुका काय फरक पडूच नाही. आहे वय त्यांच्यात आणि माझ्यात काही एक फरक नाही. कसला विचार करते? नाही नाही काही नाही. तू निघाला? हो झालं, आवडलं, निघालो. गॅरी त्याच्याच थॉट्स मध्ये आहे. एनिवे, मी मम्माकडे जाऊन सगळे पैसे खर्च करते आणि मग त्याला कळेल. गॅरी लिसन ना, मला मम्माकडे जायचंय. मी जाऊ का? सारखं सारखं का असते का तुझ्या मम्माकडे? ऑरेंज असू, तुमची तब्येत डाऊन असेल तर गुड फॉर. जाऊ दे. नाही, फक्त घरातली सगळी कामं उरकून जा म्हणजे झालं. अरे सॉरी, मला उशीर झाला. इट्स ओके. ही तुमची बॅग. हे असं कसं झालं? काय झालं सर? अरे काय झालं, काय विचारतोयस? याच्यात पैसे होते ना? असतील ना. अरे नाहीयेत. अरे साहेबांनी जरा तुझी काय स्तुती केली, तू हवेच उडायला लागला लगेच. एक 50,000ची मदत कर ना मला. तू तिला पैसे देतो यार आणि माझ्याकडे पैसे मागतो. म्हणजे शनायाने तर घेतले नसतील ना? अहो आधी सांगा की. सगळ्या टेस्ट क्लिअर झालो मी. आता एकदम व्यवस्थित आहे आणि फिटनेस टेस्ट बी क्लिअर झालं. देवच पावला म्हणायचं. काय म्हणले मग डॉक्टर? डॉक्टर म्हणले आता मी फिजिकली फिट आहे. हात पूर्णपणे बरा झालाय. आता कसलाच धोका नाही. मग आता तुम्ही आर्मीत परत जाऊ शकता म्हणा की. मला आता बढती मिळाली, प्रमोशन झालंय. म्हणजे आता लवकरात लवकर मला परत आर्मीत जाता येईल. लक्ष्मीकांत गेल्यानंतरचा पहिला बर्थडे अभिनयचा. केक शॉपमध्ये गेल्यानं त्यांनी मला ओळखलं, तुम्ही प्रिया अरुणा वगैरे. म्हटलं हो हो वगैरे असं झालं. तर मुलाचं मी म्हटलं केक रेडी करून ठेवा, मुलाचं नाव अभिनय आहे. म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं मी ह्यांना जाऊन बसवून येते, तोपर्यंत तुम्ही केक रेडी करून ठेवा. मी जाऊन आले तर त्यांनी माझ्या पुढे कागद आणि पेन दिलं. तर मी विथ लव प्रिया अरुण. त्यांनी असं बघितलं, मॅडम मराठी प्रेम प्रिया अरुण. मॅडम मुलाचं नाव अभिनय आहे ना? मला असं वाटतंय ईशाला माहिती आहे सर कुठे आहेत, पण ती आपल्याला सांगत नाहीये. असं कसं असेल मायराजी? आय डोंट नो, मे बी जेलसी. सर कुठे जातात, काय करतात, सरांच्या मीटिंग्स काय आहेत हे सर आपल्याला सांगतात. करेक्ट? मे बी हे तिला आवडत नसेल.
म्हणून ती आपल्याला सांगत नसेल की सर कुठे गेलेत. मला तर वेगळंच वाटतंय. यामध्ये जालिंदरचा तर हात नसेल.